गुड मॉर्निंग सर्वांना। आज आहे नवमी आणि आज आपले घट उठलेले आहेत आणि आता आपण दर्शनासाठी आलेलो आहे। आता नारळ फोडणार आहे, आपले भगत आहेत राजेश मुंडे, इकडे हरेश आहे। आता इथं आपण नारळ फोडणार आहे, देवाला घट उठलेले आहेत त्या निमित्ताने आणि देवाचं दर्शन घेऊन जाणार आहे। बरी ना भरजी बुवा आलेले आहेत इथे, आता मांडत आहे, सर्व मांडणी चालू आहे। आज होम आहे इथे, दुर्गा माते मंदिरावर होम आहे। होम पण तयार झालेला आहे आणि पावसाने रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे। देवाच्या कृपेने आला नाही पाहिजे, हे बघा वरती आलेला आहे थोडा थोडा, पण नाही यावा कारण की इथे छप्पर नाही होमच्या खाली। बघूया आता देवाची जशी इच्छा असेल तशी। काय यजमान श्यामदादा मुंडे आणि त्यांची मिसेस धर्मपत्नी या आहेत, होमावर बसणार आहेत आणि आता थोड्याच वेळात होम चालू होणार आहे। हे बघा देवीची सजावट आजची, इथं रखमाकीस फुल एकदम स्ट्रॉंग वाहून आलेली आहे। आज बरोबर आहे ना, तब्येत तरी बरी आहे ना आता, पहिल्याप्रमाणे बरी आहे ना? हा, इकडे आत्या देशाचे आले, हा केरला इकडे चर्चा चालू आहे। काय चर्चा चालू आहे? हा, मग पाऊस येईल का वाटतं का येईल? हा चालेल, आता आम्ही जाणार आहे, इथे हार घालणार आहे, देवीला हार घालायचा आहे। वेणी आणलेली आहे, हार आणलेला आहे मस्त, तो घालायचा आहे। तो पहिला हार काढून दुर्गादेव माते की जय, अंबे माते की जय। आजच्या या होमाचे यजमान आहेत श्यामदादा मुंडे, ते होमावर बसणार आहेत म्हणून त्या झालेल्या आहेत। लवकरात लवकर तयारी, चाफ्याची फुलं देवीसाठी आणलेली आहेत। फुलाचा कला काय बनवणार घेतलं? सांबार आहे, सांबार ना? किती माणसांचं जेवण आहे? 250-300 माणसं जेवू शकतात आरामात। हा का? सांबार एकदम फेन झाला पाहिजे का? हा एकदम बेस्ट। जो सांबार आहे सांबार, आणि जेवण कसं आहे? कांदा लसूण वगैरे आहे का याच्यात? नाही, सात्विक जेवण आहे एकदम। मग केळणीची पानं आहेत का नाही जेवायला? केळीची पानं बघा तुम्ही अरेंज करा। दीपक, तुमच्या केळणी आहेत ना? मग केळणीची पानं आण। 250 माणसांना किती लागते? 200 आंबास ना, थोडे तर आण, 100 तर ना, आपल्याला उपास सोरणापुरती। जे दुसरे आचार्य आहेत मडवी नगरवरून आलेले आहेत, ते यांच्या घरातले लोक भरपूर आपले व्हिडिओ बघत असतात, तर त्यांचा पाहतो। तू काय बनवायला घेणार आहे? हा, काय बनवतो तू? कुठली भाजी? अरे तुला सगळा जजमेंट आहे, तो फक्त ऍक्टिंग करते आमच्या मोर। हा, परवडते ना तुम्हाला? ना बरोबर आहे, एक बनवायला घेतले आता। कुठली भाजी? काय मिक्स भाजी? बघा आता त्याच्यामध्ये इमली टाकायची आहे काय सांबार मध्ये, चिंचेचं पाणी। चांगला झाला पाहिजे का? सगळे नाव काढलं पाहिजे? नाही नाव काढलं तर काय करायचं? हे बघा आंबे पण आणलेले आहेत आम्ही, चटणी बनवणे। नारळाचं जे होमाचे फुटतील ना नारळ, ते टाकून चटणी बनवायची आहे। आणि इथं हा माणूस 9 दिवस सतत टाळ वाजवायला, आरतीला 9 दिवस हजर होता। हा, त्यांचा आम्ही संध्याकाळी सत्कार करणार आहे, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करणार आहे।
हा इथं आता बटाटे कापायला घेतलेले आहेत, म्हणजे सगळीकडे काम चालूच आहे. देवदत्त बटाटे कापत आहे आणि वहिनी इकडे बघत आहे फक्त. इकडे आई आणि लेक काही तर बातचीत करत आहे. बोलते 1 तारीख आलेली आहे, पेन्सिल काढायला जायचा का नाही जायचा बोलते. आज 1 तारीख आहे बोलते. दीपक तू तेवढं काम कर, म्हणजे 30-40 पानं आणली ना तेव्हा 100 पानं होती त्याची. हां हां चालेल चालेल. होमासाठी नॅचरल पाटी जमा करून ठेवलेली आंब्याची जांभळीची देव्याकीच नाही का. हां हे बघा इथं पण ठेवलेले आहेत. आणि आता आम्ही निघालेलो आहे केलीची पानं आणायला. केलीची पानं दीपक बोलतं माझ्यासोबत चाल, व्हिडिओ बी कर, मला पण फेमस कर बोलतं जरा, म्हणून चाललोय. आपल्या बागेमध्ये केळीची बाग, दीपकची केळीची बाग आहे इथे, तिथं आम्ही आलेलो आहे. इकडं ते शेती पण लावतात, शेती लावलेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो कशी शेती लावलेली आहे ती. हे बघा हत्यार घेतलेला आहे त्यांनी आणि यो भात त्यांनी लावलेला आहे. बघा कसा कणसा फुललेली आहेत एकदम. अजून इकडे आंबे लावलेले आहेत, पेरू लावलेले आहेत. पेरवीला पेरू पण आलेले आहेत मस्त. ही बघा केलीची पानं काढायला आले तो. म्हटलं असं चालेल पण एकदम मतलब डेका नको करू का, नाही तर केली फुकाट जाईल. हां बारीक पानं असतील चालतील. मला इथे एवढीच मिळालेली आहेत पानं. आता दुसऱ्या इकडे चाललेलो आम्ही पानं काढायला. बघूया आता पानं आहेत बघ. इथली कार योळ कार हे बघ सरळ सरळ आहेत मग मोठी मोठी ती कार सगळी. हां यो कार एक. तर 2 पानं तर काढलेली आहेत आम्ही, आता दुसरी काढणार आहे अजून. साईडला कुठला चांगला बघ तो घे. हे बघा केलीची पानं काढत आहे दीपक. खूप मेहनत होते केलीची पानं काढायला. आता जे उपास सोडतील त्याचा पुण्य थोडासा त्याला पण. स्नानं समर्पयामि फूलपुष्पं समर्पयामि ध्रुवांकुरं समर्पयामि. घंटादेवताभ्यो नमः. अक्षता टाकायच्या आणि घंटा उचलायची आणि वाजवायची. आगमनास्तु देवनागमनात् दर्शनात् पूर्वा घंटार्वन्तत्. घंटादेवताभ्यो नमः. परत घंटेला फक्त हात लावायचा आणि ठेवायचं, वाजवायची नाही. ओम गो सर्वते वशिबिंदुर्जोर. हातामध्ये अक्षता घ्या. श्रीमंत महागणाधिपती नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा. चिन्ताक्लेशे दुःखदयावगे देशान्तरा पाटवी हेरम्बाकरणायका गजमुखा भक्ता भूतो शिवे मंगलमुखे मौर्य. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वादिसाधिके शरण्यं भगवनाथ कुलक्षणे मिरच्या मिरच्या चिंच फुगलेले आहे आणि टाकलेलं आहे चिंचेचा पाणी. सांबार मध्ये चिंचेचा पाणी टाकलेलं आहे. विष्णुदेवताभ्यो नमः. गौरं रक्षिताय समर्पयामि. दुर्गामाते नमो नमामि. हरिद्रकं मंगलं रक्षिताय समर्पयामि. मंगल
गंधक्षदान समर्पयामि ओम बसवदेवशी दिव्येन प्रचोदयात् मंगलदेवताभ्यो नमः ओम बुद्धाय दिवे तन्नो बुद्ध प्रचोदयात् बुद्धग्रदेवताभ्यो नमः ओम बुद्धाय दिवे तन्नो बुद्ध प्रचोदयात् बुद्धग्रदेवताभ्यो नमः गुरुवे नमो नमः गुरुग्रदेवताभ्यो नमः फूल पुष्पं समर्पयामि ध्रुवांकुरं समर्पयामि गुरुग्रदेवताभ्यो नमः ध्रुवांकुरं समर्पयामि फूल पुष्पं समर्पयामि शुक्रग्रदेवताभ्यो नमः शुक्राय दिवे तन्नो शुक्र प्रचोदयात् ध्रुवं दक्षदान समर्पयामि शुक्रग्रदेवताभ्यो नमः शनिग्रदेवताभ्यो नमः शनिचराय दिवे तन्नो शनि प्रचोदयात् शनिग्रदेवताभ्यो नमः देवताभ्यो नमः फूल पुष्पं समर्पयामि ध्रुवांकुरं समर्पयामि केतुग्रदेवताभ्यो नमः केतवाय दिवे तन्नो केतु प्रचोदयात् धरणीधराय नमो नमः अद्रवं दक्षदान गुरुवांकुरान् समर्पयामि म्हणायचं ओम भव ओम सव ओम जन ओम तप भर्गो देवस्य धीमहि प्रचोदयात् धरणीधराय नमो नमः धरणीमातेला असं नमस्कार धरणीधराय नमो नमः फूलपुष्पं ध्रुवांकुरान् समर्पयामि इति श्री नवग्रदेवताभ्यो नमः ही बघा भाजी झालेली आहे मस्त गेटअप तर आलेला आहे तिला भाजीला मस्त गेटअप बिना कांदा लसूण मसाला लाल मसाला नाही याच्यामध्ये इथे मिरच्या फ्राय आहेत मिरची ऑइल फ्राय आता टाकणार आहेत बघा थंडा झाला तेल काही ना तेल थंडा झालेला आहे तेल बरोबर आहे आज नवमी आहे आणि होम पण चालणार आहे दुर्गा मातेच्या मंदिरात आणि मोनिकाने ओटी भरण्यासाठी घेतलेले आहेत आणि ते आपल्या घरी देवी आलेल्या आहेत बघा या सर्व देवी आलेल्या आहेत आणि त्यांची आता ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे असा ओटी भरणार आहे आता मोनिका सर्वांची ओटी भरणार आहे इथे देवींचा महाप्रसाद चालू आहे देवींना देण्यासाठी सर्व करत आहे मोनिका
मंदिरावर चालू आहे, दुर्गा माते मंदिरावर. वेदू आहे आमची बघा, मोनिका आहे. आम्ही आता देवीची ओटी पण भरणार आहे आणि त्याच्यानंतर इथे भंडारा आहे, उपवास सोडणार आहे. वेदू जेवशील ना तू? खाऊ खाशील ना? बाय कर, बाय. वेदू काय जय जय कर, जय जय.
आता विश्वासमध्ये दे वागेल तो सोडी मत द्यावे पसाया जे सांडो तया सकर्मी वाढो भूता परस्परी परो मैत्र निवांत दुर्गांचे तीर धावो विश्व सर्व सूर्य पावो देवांचे लोके राहो प्राणीदात वर्ष सकल मंडळी ईश्वरी शांती मंदिरानी मनोरथ भूमंडळी भेटो. आत्ताच हरिपाठ संपला आणि लगेच जेवण करायला घेण्याच्या अगोदरच पावसाने झोर घेतली. एकदम खूप पाऊस पडला त्याच्यामुळे टेबलावर जेवण करण्यासाठी घेतलेलं आहे आपण, नाहीतर भारतीय पंगत असते आपली मस्त. पण यावेळेस आता टेबलावर जेवण करण्यासाठी घेतलेलं आहे. आता बुवा मंडळीनं सर्व हरिपाठ मंडळीनं जेवण करण्यासाठी घेतले आहेत. इकडे लेडीजला घरामध्ये बसवलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता लेडीजला. इधर सर्वेश आए हैं. हाँ, अच्छे से ड्रेस बनाते हैं. किसको ड्रेस बनाने का रहेगा तो इनके पास. हाँ, कैसा बनाया देगा कसं दाखव. हाँ, मस्त आहे मस्त आहे. तुला लगेच एक कस्टमर देऊ का मी, लगेच कस्टमर देऊ का. त्याने बनवून आणलेला आहे मस्त नाजूकसा बघा मस्त. तुम्हाला कोणाचे ड्रेस शिवायचे असतील तर सिद्धिविनायक गेटच्या ऑपोजिटला आतमध्ये भारत स्कूलच्या बाजूला यांचा शॉप आहे. तिथे जाऊन तुम्ही खरेदी करा किंवा कोणताही ड्रेस कसाही तुम्ही डिझाईन घेऊन जा, तो बनवून देईल तुम्हाला. फुल कलाकारी आहे. हे कपडे शिवता. हां, तुम्हाला शिवायचा असतील कपडे मुलीचे ते यांना जाणं भेटा. कुठे माहिती आहे का, दिवा टर्निंगला आपला सिद्धिविनायक गेटच्या समोर आहे त्यांचा. हां, जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. हॅपी बर्थडे टू यू. हां, भंडारा चालू आहे. जेवण काय पाहिजे. कसा व्यवस्थित हो परलता बरोबर झालं. चाल पाहिजे पत्रवली पेटवायचे. पूर्वा सांबारवाली. बसलेलो आम्ही आणि हे पंचपक्वान्न आहेत. उसळ आहे, चटणी आहे, सांबार आहे, मिक्स भाजी आहे, मिरची, गुलाबजामुन. हे बघा इकडे सुरुवात केली. उपास सोरले का माहित नाही. सोरले ना शैलाईने पांजर बघायची गुलाबजामुन घाले वाटते. जेवण आता कसं झालंय ते तुम्हीच सांगा का आता. सांगतो ना. योगेश कसं झालंय रे जेवण. सात्विक. आणि देवनाथ तू. या आमच्या जयश्री वहिनी या आमच्या यजमान होत्या या वर्षीच्या, ज्या होमावर बसलेल्या होत्या. कसं झालंय वहिनी जेवण. खूपच छान ना. आणि वहिनी तुम्ही बटाटे खूप प्रेमाने आणलेली, खूप चांगली झाली आहे उसळ.
वैभव तुला काय आवडलं ग? सांबर सांबर आवडला. तो संपत आलाय आता. काकीस कसं आहे जेवण? लय भारी ना. प्रांजल तुला काय आवडला ग? सांबार. बघा सासू सुना कसा प्रेम आहे. हा सासू सुन इकडे बसली, नवऱ्याला इकडे ढकललाय. पूर्वा तुला काय आवडलं ग? काही येलं ना. काही जेवली आणि काहीच नाही आला. ही बघा केवढी मोठी पत्रावली. हा एक पत्रावली तामिळनाडू मध्ये, एक कर्नाटक मध्ये आहे. आता ही आहे देवनाथची पत्रावली. आता देवनाथचा रिव्ह्यू घेऊया. जेवण कसं झालंय? जेवण एक नंबर झालेला आहे. याच्यामध्ये जो गुळ टाकला ना आपण व्हिडिओ काढले, त्याच्यामध्ये सांबारला एकदम वेगळीच चव आलेली आहे. आणि त्याच्यात चिंच पण टाकलेली आहे आपण. आणि भाजी पण मस्त आहे. कांदा लसूण नाही, सात्विक आहे एकदम. आणि चटणी पण, आंब्याची चटणी पण मस्त आंबट आहे एकदम, मस्त लागते. आणि तू मगाशी बोलला की बोलत वहिनीने बोलतो बटाटी मस्त कशी आणलेली? प्रेमाने. म्हणजे पप्पे घेऊन आणलेली प्रेमाने म्हणजे कशी? प्रेमाने म्हणजे अर्जंट मध्ये गेले आणि चांगले चांगले निवडून आणले बटाटे. एक पण बटाटा खराब नव्हता. हा ना मस्त जेवण मस्त आहे खरंच. का ना आता पहिली चटणीच घेतली का? चांगली आहे का? काय भारी आहे याच्यातला? काय आवडला? तरी सगळ्यात जास्त काय आवडलं? चटणी. आणि आता तुला हे आमचे आचार्य आहेत. अथांग मेहनत करून त्यांनी जेवण बनवलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी लांबून लागून लोक येतात जेवण्यासाठी. इकडे उपास सोडायला रांग लागलेली असते. तर यांच्यामुळे आपल्याला अशी डिश खायला मिळते. तर मग कसं काय, तुम्हाला काय आवडलं? आता तुम्हीच बनवले तर तुम्हाला काय आवडलं? आता मला तर सगळंच आवडतंय. कारण मी कसं माझी जी रेसिपी आहे त्या रेसिपी प्रमाणे बनवतो. आणि मला श्युअरिटी असते बनवताना की ही वस्तू चांगली होणार नाही. म्हणजे कॉन्फिडन्स आहे तुम्हाला भरपूर? ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स आहे. माझे सहकारी अनिल आहे. कसा काय? सुनील होता. छान आहे ना. मग कोजागिरीला येऊ डिश आवडती का? हा साईड झालेला आहे. कोजागिरी पौर्णिमेसाठी तुम्ही या जेवायला. वहिनी काय बनवत आहे? सांबार. आणि कुठला भात? चिकट ना. रात्याची गीर ना? कुठली गीर? गावाची. कोजागिरी पौर्णिमेला. मग केलनीचं पान द्याल ना जेवायला? देऊ ना. तुम्ही तोडून आणा. आम्ही आज आणली. आम्ही भरपूर प्रयत्न आहे. आमच्या एवढे केलनी आहेत, अजून कोणी घेतली नाही बा. एवढी पानं बाकी आहेत. आता उद्या आमच्याकडे 6 वाजता कोण येणार आहेत? कोण येणार आहे? मशाल घेऊन येणार आहे 6 वाजता. कुठली? बजरंग दलवाले इथे येणार आहे. दुर्गा माते मंदिरावर येणार आहे सकाळी 6 वाजता. तर त्यांच्यासाठी आता आम्हाला थोडा नाश्त्याचा बंदोबस्त करायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही आता मार्केटला जाणार आहे आणि नाश्त्याचा बंदोबस्त करणार आहे. हे बघा होम बघा किती जोरात चालू आहे. आता उद्या सकाळी इथं बजरंग दलवाले येणार आहे 6 वाजता. कोण येणार आहे? काही हा इथून मशाल पेटवणार आहेत. दुर्गा माते मंदिरवरून मशाल पेटवणार आहेत. तर मग सगळीकडे फिरवणार आहेत. ते सुरुवात आपल्या इथून होणार आहे. कोण याल का तुम्ही? हा मग ते मंदिर साफ करायचा, देव बिव धुवावं लागतील त्याच्या अगोदर. 6ला ते येणार आहेत. सकाळी नाश्ता असणार आहे, कांदे पोहे मस्त.
हा खातील 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 खातील. वहिनी या तुम्ही पण. दूध गरम करून द्या. उकाला म्हणू उकाला हा मग उकाला कोण खातान. आरती घेऊन आले. आरती वगैरे घेऊन आले. चार पाच वर्ष झाली काम करतो आणि आपलं कार्य आदरणीय आमचे गुरु जे आहेत संभाजीराव भिडे गुरु यांच्या नंतर आम्ही हे दिव्यामध्ये काम चालू केलेलं आहे. आणि हे जे उद्याचं तुम्हाला निमंत्रण मी देतोय ते दुर्गा माता महादोडीचं तुम्हाला निमंत्रण देतोय. आणि जेणेकरून आपला तुटलेला हिंदू बांधव आहे, हिंदू समाज आहे, तो आपल्या भगव्या ध्वजाखाली एकत्र यावं हीच या संकल्पनेतून आमच्या दुर्गा माता दोडीतून आमची भावना आहे. प्रत्येक हिंदू बांधव आपल्या ध्वजाखाली यावं यासाठी ही दुर्गा माता दौड आम्ही काढतो. आतापर्यंत आपले 10 माळी झालेले आहेत पूर्ण. दिव्यातून आपण प्रत्येकी दर म्हणजे वेगवेगळ्या मंडळांना आम्ही भेट देतो आणि तिथून आपण सुरुवात करतो. म्हणजे एका मंडळापासून दुसऱ्या मंडळापर्यंत आपण समाप्त करतो. तर आता शेवटचा दिवस उद्या आहे दसरा, त्याच्यामुळे आपण महादौड म्हणतो. संख्या आपली खूप जास्त असते, म्हणजे 50-60च्या वरती संख्या असते, शक्यतो त्याच्यावरती अजून असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा सहभागी आमच्यामध्ये झाला. नक्कीच नक्कीच. दरवर्षी आम्ही म्हणजे सुरुवातीचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी इथूनच आम्ही दरवर्षी कार्य करत राहू. आणि आत्तापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो. देवले महाराज यांच्याकडून तुमची वेळ झाली, त्याबद्दल खरंच त्यांचे पण. आणि तुमच्यासारखी आवडती व्यक्ती म्हणजे काम करणारी भेटली तेच आम्हाला चांगलं आहे. तुमच्या अशी प्रोत्साहन आम्हाला राहो. नाही नक्की नक्की राहतील नक्की. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. गो माता की जय. त्यांनी ते अत्याचार सहन केला, फक्त ते भोसले कुलासाठी नाही तर आपल्या प्रत्येक हिंदू बांधवासाठी, आपल्या हिंदू धर्मासाठी, आपलं देव धर्म हे सगळं टिकण्यासाठी. तर ते आपण बलिदान मास सुद्धा आपण दिव्यामध्ये पाळतो. अजून असे बरेच उपक्रम आपण दिव्यामध्ये करतो. जेव्हा जेव्हा असे उपक्रम असतील तेव्हा तेव्हा आम्ही तुमची भेट घेऊ. सव्वा महिना असतो ना ते काहीतरी 40 दिवस 40 दिवस असतो. आणि आपले धारकरी असे आहेत ते रोज नित्यनेमाने संभाजी महाराजांच्या प्रतिमेला हार पूजन श्लोक वगैरे बोलून त्यांना श्रद्धांजली वाहतो. काही म्हणजे सुखद आपण एखादा माणूस जेव्हा मयत होतो तेव्हा घरामध्ये आपण कधी आनंदाचे कार्यक्रम कधी करत नाही. कोणाच्या वाढदिवसाला जात नाही, लग्न कार्यामध्ये आपण जातो. हो बरोबर. तसंच आपण आपले धारकरी स्वतःच्या डोक्यावरचे मुंडन करून महाराजांना श्रद्धांजली वाहतो. त्या टायमाला महाराजांची अंत्ययात्रा काढायला भेटली नव्हती आपल्या पूर्वजांना. म्हणून शेवटच्या दिवशी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी आपण ती संभाजी महाराजांची अंत्ययात्रा आपण वडू तुळजापूरवरून महाराजांची ज्वाला घेऊन येतो आणि दिव्यामध्ये आपण ती एक आपण होम हवन करून महाराजांचे आपण अजूनही आपण हे असा कार्यक्रम असतात दिव्यामध्ये. आतापर्यंत आज पोहोचलो तुमच्यापर्यंत. होत आहे आणि प्रत्येकाने फळं घेतलेली आहे. तिथे वाटणी चालू आहे फळांची. काकीच बघत आहे कोण काय घेते त्या. ना ना नका. आता हे सांगा आता हे बघा आता व्हिडिओ एंड होत आहे. सकाळपासून व्हिडिओ काढलेले आहे. सगळ्यांना सांगा आमच्या चॅनेलला लाईक करा. हा बाय बाय. हे का आहे तुम्ही फळांची वाटणी घेतली का ना. फळा वाटणी चालू आहे. प्रसाद करायचा होऊन द्या ना.
चालेल चला बाय 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 करा.